होणार नाही आणि या कंपन्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागेल अशी सुरुवातीची परिस्थिती आहे। आपल्यासोबत मयुरेश सुद्धा आहे, आपला प्रतिनिधी, टेक्नोसॅव्ही आहे, अनेक वेळा अशी ॲप्लिकेशन्स आणि गॅजेट्स वापरायची त्याला आवड आहे। मयुरेश, आपण यातल्या काही गोष्टी ज्या आहेत, इंटरनेट आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही सॉंग्स डाउनलोड करून घेणं असेल, रिंगटोन असतील किंवा अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या आत्ताच्या 2G मोबाईलमध्ये सुद्धा आहेत, मग 3G मध्ये गेल्या नेमका काय आपल्याला वेगळा फरक करून घ्यावा लागेल मोबाईलमध्ये आणि काय सर्व्हिसेस मधला नेमकं इम्प्रोव्हायझेशन असेल? प्रसन्न, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता सरांनी जे सांगितलं की 3G मोबाईल हँडसेट हेच मुळात वेगळे असतात आणि ह्याची सुरुवात आपल्याकडे फार आधी झाली। म्हणजे जर बघायला गेलं तर नोकिया एंगेज QD आहे, एंगेज गेमिंग आहे, त्यानंतर नोकियाची N सिरीज जी आहे ज्याच्यात 3G हे पहिल्यापासून होतं। दुसरी गोष्ट तू जे मला विचारलंस की सर्व्हिस मध्ये काय बदल होईल, तर सध्या 3G कडे आपण हे एक नेट किंवा फास्ट GPRS या दृष्टीने बघतो की जे बरोबरच आहे, पण आत्ताचा मोबाईलमध्ये आपण गेम डाउनलोड करणं याचा स्पीड जो आहे तो फार कमी आहे। पण 3G मध्ये गेम्स तुम्हाला पटकन डाउनलोड करता येतील आणि ह्याच्या पुढेही लोक असा विचार करतायत की जे ऑनलाईन गेम्स खेळता येतात, जे आज आपण झपाक किंवा IB बोर खेळतो किंवा लॅन गेमिंग सारखे गेम्स जे येतात, म्हणजे काउंटर स्ट्राईक आहे, त्याच्यात FIFA आहे किंवा नीड फॉर स्पीड सारखे रेसिंग गेम्स आहेत की त्याच्या पूर्ण जगात पूर्ण त्याची कॉम्पिटिशन भरली जाते, त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप असते। तर हे जे गेम्स आहेत ते आपल्याला 3G मुळे ऑनलाईन खेळता येईल। म्हणजे मी समजा माझ्या मोबाईलवर लॉग इन केलं तर मी भारतात असेल आणि माझा प्रतिस्पर्धी हा मे बी चायनामध्ये असेल किंवा कुठेतरी युरोपियन देशात असेल, त्यामुळे हा सगळ्यात एक मोठा त्याचा फायदा होणार आहे एक गेमिंग मध्ये। आणि त्यामुळे भारतातली गेम इंडस्ट्री जी भारतात फार कमी आहे किंवा तिच्या एक इग्नोर्ड आहे, तिला एक मयुरेश, याचप्रमाणे सांग, सध्याच्या तरुणाईमध्ये आपण पाहतो SMS हा एक वेगळाच प्रकार आहे, MMS अजून तितकं पॉप्युलर झालेलं नाहीये, ते पण येऊ घातलेलं आहे। या तुलनेने जेव्हा ही 3G सिस्टीम प्रत्यक्ष मोबाईलमध्ये वापरणं सुरू होऊन जाईल, टेक्स्ट SMS हा जो प्रकार आहे, टेक्स्ट चॅटिंग जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल तू पाहतोस? प्रत्यक्ष मित्रमैत्रिणी किंवा मित्र आणि मित्र एकमेकांना बघून चॅटिंग करतील? तेच प्रसन्न की मोबाईल जेव्हा इनोव्हेट झाला आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी असं बोललं जाऊ लागलं की मोबाईलमुळे किंवा टेक्स्ट मेसेजमुळे नाती दुरावली गेली, पण आता एक्झॅक्टली त्याचं उलट होताना मी बघतोय की व्हॉइस कॉन्फरन्सिंग नाही तर आपण इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो की एकावेळी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये 4 जण 5 जण असाल तर तुम्ही त्याच्यावर ग्रुप कॉन्फरन्सिंग करू शकता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला नोट्स शेअर करायचे असेल कॉलेजमधलं तर तुम्ही ते करू शकता। त्यामुळे हा एक बदल होणार आहे की आपण आपल्याला ज्याशी बोलायचं आहे त्याला आपण प्रत्यक्षात बघू शकणार आहोत। अच्युत गोडबोले यांच्याकडे जायचं आहे। गोडबोले सर, आपण गेल्या 10 वर्षामध्ये जर का टेक्नॉलॉजीचं इम्प्रुव्हमेंट पाहिलं, तर इम्प्रोव्हायझेशन सुद्धा पाहिलं, तर आपल्याला लक्षात येतं की अनेक गोष्टी म्हणता आता आयुष्यातल्या एक भाग बनून गेलेल्या आहेत। ई-पेपरमुळे वाटलं होतं की न्यूजपेपर्सचं काय होईल, ई-मॅगझिन्समुळे काय होईल, पण प्रत्यक्षात त्यांना त्याचा फायदाच होतो आहे। आता मोबाईलमध्ये जर का या सगळ्या इंटरनेटमधल्या सुविधा येऊ लागल्या, तर मग लॅपटॉप असेल, नेटपॅड असेल किंवा कॉम्प्युटर असेल, PC असेल, त्यांचं काही भविष्य आपण पाहता किंवा नाही? नाही, कम्प्युटरचं भविष्य फार काही बदलेल असं मला वाटत नाही।